अंशू, मी, आई, बाबा आणि ते आम्ही चाललोय. कुठे चाललो बेटा आपण? माझा राज्यबिंट बघा कसा तयार झालाय. अगं बाई सर्दी झाली त्याला, त्यामुळे त्याचा मूड ऑफ आहे. पण काय नाही, तिथे गेल्यावर त्याचा मूड ऑन होईल. हॅपीनेस. तो आणि त्याचा पप्पा येईल, मी आणि आमचे बाबा जाऊ. पप्पाला कसा आवाज देतो आता बाबू, दे आवाज. 2 ऑप्शन आहेत, तू आमच्या सोबत येतो का मग तुझ्या पप्पाच सोबत जातोस? बोल पटकन. बसलाय बघा कसा. ओ बसलाय बघा ना कसा. बाबा बाय बेटा. थांबा जरा. हर हर शंभो. बाबूला पण हे बघायला आवडतो बघा कसा टक लावून बघते. जा पप्पाकडे. तिथून मी आणला त्यावेळेस नाही, आता व्हिडिओ काढायला घेतली तर. बाबांच्या कांद्यावर बसल्या अंशू. जेंटलमॅन म्हणून आलाय तो, जेंटलमॅन. आता तो झाला 1 मिनिट होत झाली, आता पप्पाकडे गेला त्याच्यात, आता लगेच माझ्याकडे यायला बघल. बघा कसा घेतलाय त्याच्यात. जाऊ आता शॉर्टकट मध्ये गपचूप. मला शॉर्टकटची माहिती ह्या दादांनी दिली. शॉर्टकट तुम्ही जाऊन आले का? ये बाबा डेंजर आहे. बाबूला आणाल ना माझ्या. हा फिल्टर जरा चम ते बाबूला घे ना माझ्या. त्याला दे रे. हे पकडा. चलो शॉर्टकट. आता आम्ही पोचलोय. ऐकल कोण? बरोबर ना बेटा? डायरेक्ट आपण मंदिरात. आता बघ सारखा तो बा बॉटल पाडेल. शानपणा करतो तो. आता पप्पा येईपर्यंत थांब. आवाज दे पप्पाला. बोल पप्पा. बघितलं पप्पानी. आता पप्पा कशा पाय धुवल. पप्पा बोलाल माझं सगळ्यात पापीचं दूध आहे. चलो. आता आमचं खूप छान दर्शन झालं. नंतर आम्ही प्रसाद घेतला आणि मग गेलो दुसऱ्या मंदिरात. इथे हवन चालू होते. नंतर आमचं लक्ष गेलं इथे वरती बघा किती छान कोरीव काम केलं आहे. नंतर बाबू आणि मी गेलो आतमध्ये पाया पडायला. कोणाचं काय ना कोणाचं काय, ही बाबूची हवा. बाबू बोलतो मला वरती उभा करा, मला बघायचे. आणि मग नंतर बोलतो आजीने घंटा वाजवली तर बोलतो मला पण वाजवायचे. मग त्याने सांगितलं ना त्याच्या पप्पाने वाजवलं नाही असं होणारच नाही. मग झाली, त्याही वाजवली, मम्मी वाजवली आणि मग गेलो आम्ही मंदिरात, सेकंड मंदिरात. आणि माझ्या नवऱ्याला 3 तासानंतर लाईन म्हणजे दर्शन भेटलंय. मग आमच्या आई पाया पडल्या. बघा कशी पूजा बिजा चालू असते. मग हे माझा माझा बाबू पाया पडला. मग तो टाळ्या वाजवतोय. माझी पण इच्छा पूर्ण करतो, आशीर्वाद देतो त्याला. त्याचं झाला पाया पडून. नंतर मग आम्ही पडलो. मग नंतर लगेच आम्ही तिथे दत्तगुरूंचं मंदिर पाया पडलो. नंतर दत्तांच्या पाया पडला आणि माझ्या स्वामींचं होतं. मग तिथे कसं जायचं थांबू आम्ही. मग तिथे जाऊन पाया पडलं. नंतर बाहेर निघालो. आपले विषयब्रत चहा ठेवलेला. तो चहा चहा होता. टेस्ट एक नंबर होती. नंतर आम्ही मार्केट फिरत आम्ही घेतली कढई. बाबूला नजर काढायला आमच्या पातेल्या काळ्या होत होत्या.
बाबा बघा कशी कढई बघतात. बाबा आमचं अँटिक आहेत. बरोबर आहे का? बरोबर. 100 रुपये चल आपल्या घरात जाऊन राहणार आहे का? हा, किती हिरो बनून गेलता माझा बाबू दर्शनाला. इकडे बा, हाय कर. अरे हिरो हिरो आहे रे तू. तुझ्या झोप नाही आली तुला? वाजलेत आणि आता बाबूची मस्ती दाखवते. त्याची मस्ती. येडू अंशू हे बाबा बघा कसे माझ्या पोराला नाव ठेवतात. नंतर मॉर्निंग झाली 8ला. द्राक्ष कल्याण हा बाबू 3ला झोपलाय ना, सकाळीच उठलाय 8ला. मग याची झोप गेली कुठं? याला आत्ता झोपवते. 10:10 वाजलेत तर झोपत नाही. पडशेल. नमस्कार. घरातले सगळे कामावरलेत, सगळं आवरलंय, डन. बाबू झोपलाय. बाबू लवकर उठलेला त्यामुळे तो परत झोपून घेतलाय. आता मेडिकलमध्ये आलाय. माझा डेली चॅलेंज आहे तो. मेडिकलमध्ये प्रोडक्टचा इन्फॉर्मेशन द्यायची, तो देते आणि मग नंतर बोलूया. कुठे मोबाईल? घरी. हो ना, कुठे घरी? घरी सोप्याच्या माग. शपथ बाबा, बाबूची शपथ. हो ना, घरी आहे. मग आता तुम्हाला विश्वास नाही बसत तर काय करू? हा, जा करून मोबाईल आणा. सोपा आहे ना, सोप्याच्या इथं आहे. मोबाईल मोबाईल मोबाईल. आजकाल नवरा बायको बाजूबाजूला बसतात, पण नवऱ्याचा सगळा लक्ष मोबाईलमध्ये असतो. एवढं काय मोबाईलमध्ये ॲडिक्टेड असतं? दुसरी बायको पकडून ठेवले का काय मोबाईलला? आ, माझी सवत आहे ती मोबाईल. पिलो आता मी बघा काजळ लावण्याची पद्धत. बाबू लय रे, कसं लयच भारी दिसतो रे तू. काजल कमीच लावलाय रे. आप्पाले तांशूला न्यायला. काय काय क्रिकेटचं काय माहिती तुम्हाला? हा, अभ्यास कर. अभ्यासाला किती दिवा लावतो ते बघ, नंतर ते क्रिकेट वर जा. समजला? काय काय? हा, काम कर. काय काम करू? हा, दम देता का? तो आला पोरगा. मोबाईल चालू केला. कोणाला पाठवते थांब. पाठव. आम्ही आमचा कोण नाही काय करत. अथर्वा तू जा, कोपऱ्यातून जा त्याला घेऊन. ह्यो चेला मामीचा. ए आता बघा कसा माग लागल ना, माग लागू दे. मी नाही घेणार. घरी राहिली का तू? राहिला त्याचा हा, भावानी ऑर्डर दिले का घ्यायला ये, कॉफी बनवतो म्हणजे जाणं भाग आहे. आमचे आप्पा येऊन ब्लॉग बघितला असेल, मला लगेच फोन केला. भांडणाचे ब्लॉग घेतेस तू, प्रॉब्लेम झाला तर तुला समजतो का नाही? आप्पा ते नॉर्मल भांडणं होती, त्यात आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे? आपण भांडणं केलं. नंतर खिचडी खाल्ली. बाबांनी पण मेडिकलमध्येच खाल्ली. आमच्या आप्पांच्या घरी पोचलो आणि हे आप्पांची गॅलरी. बाबूचा आवाज येते, आता बघू त्याचे रिॲक्शन. मोठ्या याच्या गप्पा मैत्रिणीसोबत. आणि हा कोल्ड कॉफी बनवतोय आतो आमचा. परत मोठे कसा लावलेला मग अशी मस्त ठेवून आलता. बस नाही एवढी काय म्हणजे बघ पूर्ण लेअर आहे ती कॉफीची. दे बरं आता. नको नको, थोडासाच 1 चम्मच घे. दे ना नीट. बस गोड आहे नको. छान आहे बेटा.
यम्मी आहे. आता नुसतं प्यायला बघ तू. अरे तू पाठवट पे ना ते नाही म्हटलं तू. कशी आहे कॉफी? आमच्या घरात ग्लास नाहीत ना म्हणून तो बर्नीत पितो. आ बाहेर नाही कधी नटेलाचा बॉक्स आहे. झोपलेले जरा वेळ आता चहा आणि चिप्स खाऊन घेते. आणि मी मेडिकलला आलती. हे गेले ते आमची चहा प्यायला. बाबू एवढा रडतो, मागं लागतो, लय त्रास देतो. तर त्यांच्या मागं लागला. आता तो आला मेडिकलला. आता घरी जाते. सगळ्यांचा चौघांचा उपवास आहे. मग काहीतरी पुलाव भात बनवायची इच्छा आहे आणि श्रीखंडपुरी तर खीरपुरी बनवायची. मेडिकलमधून त्या पाणीपुरीवाल्याकडे लाया मागतो. बाबा दे. हे बघ. का बेटा? पोट हा डबा उचलायला बघतो. त्याच्यात उचलल का? बाबूआ बाबूआ. पहिल्यांदा भाजी थोडीशी हे होऊन देते, शिजून देते. मग मेने पुरी आणि पुलाव भात आणि श्रीखंड. रायता बनवतोय. आणि आईने शेंगा खायच्या असतात. त्या दिवशी शेंगा खायच्या असतात म्हणून शेंगांची भजी करायला घेतली. इथे थोड्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता पुऱ्या टाकते. एवढ्या पुऱ्या झाल्या. आमचा निवेद ते शेंगांची भजी पार्सल. दोन दिवस येऊन राही ना. हो ना. हा ते बघ पिण्याची स्टाईल. 32 तारखेला. आज आमचं मेडिकलमध्ये जेवण आहे. पुलाव. बाबू गेलता आमच्या मावशीच्या घरी. तर जेवतो रिंगूच्या बहिणी नाही दवाखान्यात गेला तिला. कोण कोण? ती माऊ लहान होती ना तेव्हा. मनशी आपली पाठीवरची ती नाकात टाकली होती मी एवढी एवढी. ती इथं कुठंतरी अडकली होती. याला घरात काही खायला भेटत नाही. हा बुऱ्या नाही भेटत घरात. नाही देत तुझे मम्मी पप्पा खायला. हलकाट असतो. नाकात जाईल. 4 दिवस झालं. नको नको मावशी. कधी कधी बर्थडे आहेत सांग ना. मला लक्षात मला होतं माझ्या ना मम्माच लक्षात आहे. नाही येत तुझा? मे 5 मे 4 मे. माईचा 5 मे 5 मे 4 मे. 5 मे. 3 मार्चला आहे. 2 मार्चला इथं. आणि माईचा? माईचा 4 मार्चला. हा गायत्रीचा 9 मार्चला. हा. गायत्री दिदी बिदी काय नाही का? नाही तो मंथन माहिती मी साईडचा. हा 8 मार्च. हा मार्च माझा याचा 27 मार्च. हा काकीचा 13 फेब्रुवारी. हा. सॉरी 13 एप्रिल. हा 15. हा. फेब्रुवारीचा 4 का 5 बरं. 4 आहे का बस. 5 मे. 4. गाडी चालवायची ना गाडी. रडू नको कर. काय रडताना व्हिडिओ काय बोलता? व्हिडिओ करते. बघा कसं चॉकलेट चावतं. सबस्क्राईब करा.